तिळकोट तिळकोट भैरोबाचा चांदोबा आगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरीकर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शाल अंगावर लाल डोईवर शाल अंग ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिकरा खंडोबाचा खडका भंडाराचा भडका बोला सदानंदाचा अवघी पृथ्वी लिंगाकार पृथ्वी अवघी लिंगाकार अवघ्या लिंगाचा विस्तार आता कोठे ठेवू पाय जिथे तेथे महादेव अवघा लिंग हा व्यापिला ऐसा शिव ब्रह्मा बोलिला आता कोठे ठेवू पाय जेथे तेथे महादेव तुका म्हणे महादेव तुका म्हणे महादेव तोची झाला खंडेराव आता कोठे ठेवू पाय जेथे तेथे महादेव पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ध्याये नित्यं महेश रजतगिरिनिभं चारु चंद्रावतंसं रत्नकल्पोज्ज्वलांग परुषमृगवराभीत्यस्तं प्रसन्नं पद्मासीन समंस्तात स्तुतममरगणे व्याघ्रकृतिं वसानं विश्वान्दं विश्ववन्द निखिल भयहरं
शुक्लांबरधरं पंचवक्रं त्रिनेत्रम् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। मुनीनां सप्तकोटीनां वरदभक्तवत्सलां दुष्टं मर्दनं देवेशं वन्देऽहं हंसापति विठ्ठल। पृथ्वी अवघी लिंगाकार, पृथ्वी अवघी लिंगाकार, अवघ्या लिंगाचा विस्तार, आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव। अवघा लिंग हा व्यापिला, ऐसा शिव ब्रह्मा बोलिला, आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव। तुका म्हणे महादेव, तुका म्हणे महादेव, तोची झाला खंडेराव, आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव। मस्तक हे पायावरी, श्री विठ्ठल श्री स्वामी समर्थ। भगवान देवांचे देव महादेव, त्यांचे स्वरूप असलेले मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होतो। सोबत असलेली आदिशक्ती पार्वती स्वरूपा, गंगा स्वरूपा माळसा बाणाईच्या चरणी नतमस्तक होतो। व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित गुणीजन, बालगोपाल टाळकरी, मृदुंगाचार्य, सर्व समोर बसलेले श्रवण भक्तीचा आनंद घेणारे भाविक सज्जन, माता भगिनी, पितृवर्ग, साऊंड सिस्टम आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे याही वर्षी पार पडतो आहे, त्या महंत कर्डिले बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या सगळ्यांना नमस्कार करून सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो। साऊंड सिस्टम छान आहे, मंडप अगदी आखीव रेखीव आहे, स्टेज सुंदर आहे, यज्ञ मंडल जे आहे, यज्ञभूमी तीही फार सुंदर पद्धतीने तयार केलेली आहे। आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तर वेगळीच अनुभूती येते, कारण त्या मंदिरातल्या मूर्तीची जी प्राण प्रतिष्ठा आहे ती बाबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने टिकून ठेवली, हे मोठं आश्चर्य आहे। नाहीतर मंदिरं बांधणं सोपं असतं, त्याच्यातला प्राण टिकवणं फार अवघड असतं। मी नेहमी सांगतो, स्वर शिरोदय शास्त्र असं सांगतं, ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश केल्याच्या नंतर तुमची जर सूर्यनाडी सुरू झाली तर समजायचं तिथं देवत्व आहे, ते जागृत देवस्थान आहे। 1.5 तासाला सूर्यनाडी, 1.5 तासाला चंद्रनाडी तुमची 1.5 तासाला बदलत असते। पण यदा कदाचित चंद्रनाडी म्हणजे तुमच्या बाजूची डाव्या बाजूची नागपुडी सुरू असताना त्या मंदिरात प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूची सुरू झाली, म्हणजे चंद्रनाडी बंद होऊन जर सूर्यनाडी सुरू झाली तर समजायचं तिथं काहीतरी एक पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक शक्ती आहे आणि ती इथं आल्यानंतर अनुभवायला येते। एक कोरोनाच्या काळात, मला वाटतं 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मल्हारी महात्म्य आपण या ठिकाणी 5 दिवसाचं केलं होतं। आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात। विशेष करून आज माझ्या माता भगिनींची उपस्थिती जास्त आहे।
माणसं कमी आहे कारण त्यांना फार टेन्शन असतं. का रे येत नाही म्हणजे फार टेन्शन असतं. सांगा मला, नळाला पाणी आलं नाही टेन्शन कोणाला असतं? हां. भाजीला काही नाही टेन्शन कोणाला? मळ्यात बायाच आल्या नाही निंदायला टेन्शन. पोरग शाळेत जात नाही टेन्शन. एवढं टेन्शन माता भगिनींना असून सुद्धा एकही माता भगिनी 31 डिसेंबर गटार अमावस्येच्या दिवशी पिऊन पडेल दिसत नाही हो. हा ना, नाही पुरुषांना टेन्शन फार असतं. एक सांगू तुम्हाला, धर्म आणि संस्कृती टिकवली तुम्ही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. कारण नारी तू नारायणी. तुम्ही लक्ष्मी स्वरूप आहात. गौरव करतो तुमचा, जास्त संख्या आहे म्हणून. दुर्गा सप्तशतीमध्ये 5व्या अध्यायात मार्कंडे ऋषी लिहितात देवीकडे पाहून. एका अध्यायात ते म्हणतात, स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. काय म्हणलं? स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. म्हणूनच म्हटलंय, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. नमन तुम्हाला विठ्ठल. असं वाटतं काही बोलूच नाही, तुम्ही गात राहावं आणि नाचत राहावं. काय सुंदर आहे बघा ना. एक सांगू तुम्हाला, डीजे पुढं, कळलं का तुम्हाला? कळलं मला काय बोलायचं आहे. भविष्यात डीजे पुढं जीभ काढून नाचण्यापेक्षा इथं ह्या वयात जर नाचलं ना तर आयुष्याचं कल्याण आहे, लक्षात घ्या. हे संस्कार आहे, ही संस्कृती आणि हा धर्म आहे. म्हणून मला भाव आठवला यांच्याकडे पाहून. बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने आणि म्हातारपण शोभत पत्ते खेळल्याने. चुकलं वाटतं. बालपण शोभत संस्काराने, नाही नाही नाही, बालपणातच संस्कार शोभून दिसत असतात. बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने. नाही, मी वेगळं बोलल. तरुणपणातच वैराग्य शोभून दिसतं. ज्या गावातनं मी आलो, भगूर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आईन तारुण्यामध्ये वैराग्य आहे. बायको भेटायला गेली, अशा त्या जाळीतनं जेलात असा हात घातला आणि पाया पडली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले रडते कशाला? अगं संसार तर, प्रपंच तर किड्या मुंग्यांचा असतो, पशु पक्ष्यांचा असतो ग. आता आपल्याला स्वतःचा प्रपंच नाही करायचा, या भारत मातेचा प्रपंच मला चालवायचा आहे. काय काय वैराग्य आहे, काय समर्पण आहे. म्हणून नुसते मकाचे कणस दिसतील, बाजरीचे दिसतील, गव्हाचे दिसतील, पण त्या कणसासाठी एका दाण्याने स्वतःला जमिनीत 4 महिन्यापूर्वी गाडून घेतलं होतं. त्या दाण्याचं समर्पण विसरू नका. आज ज्ञानोबा तुकोबा आम्ही गातो, त्यांचं नाव घेतो, पण किती मोठं समर्पण आहे, किती त्रास आहे. आणि त्या त्रासातून त्यांनी अध्यात्म परमार्थ जागृत ठेवला. कुठं कमतरता भासू दिली नाही. आणि आमच्याकडं अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा आम्हाला तो आनंद का लुटता येऊ नये? तुकाराम महाराजांना मारलंय, ज्ञानोबा माऊलींच्या अंगावर शेण फेकलंय, माती फेकली, दगड मारलेत. इतकं तर आता सध्या नाहीये. मग एवढं कष्ट सहन करून सुद्धा त्यांनी धर्म टिकून ठेवला. आपल्याला काही नाही करायचं, फक्त त्या धर्माप्रती जागृत राहायचंय. आणि जे जे आमच्या पूर्वाचार्यांनी चालू ठेवलंय, ज्याला कुलाचार म्हणतात, तो सुरू ठेवायचा आहे. एवढंच काम आपल्याकडे. देवघर देव्हारा घरात नसावा, काय शोकांतिक आहे. ज्याच्या घरात देवघर देव्हारा नाही त्याला घर नाही म्हणत, त्याचं स्मशान म्हटलंय धर्मसिंधूने. मी विषयाला सुरुवात करतोय, अभंगावरच बोलायचंय मला, लक्ष द्या. देवघर देव्हाऱ्यात लंगडा गोपाल कृष्ण नसला तरी चालेल. देवघर देव्हाऱ्यात गणपती नसला तरी चालेल. देवघर देव्हाऱ्यात अन्नपूर्णा माता नसली तरी चालेल. पण देवघर देव्हाऱ्यात कुलदेवता खंडोबाचा टाक असायलाच पाहिजे. हा कुलाचार. त्या मल्हारी सप्तशतीमध्ये फार गोड वर्णन आहे. घोड्यावरी खंडोबा असावा,
घोड्याखाली कुत्रा असावा, सवेत माळसा असावी, गोड खंडोबा पुजून हरिद्रा त्यावर उधळावी, भरीत भाकरीचा नैवेद्य. असं वाटतं काय बोलणं हेच म्हणावं, ते रोज पहाटे वाचावं लागतं आम्हाला. हे रोजचं आहे. खंडोबाच्या मंदिराच्या ठिकाणी कीर्तनाला जायचं आणि खंडोबा सांगायचं नाही, अत्याचार आहे हा. हो, भैरवनाथ असेल भैरवनाथ सांगायचा, दत्त महाराज सांग, देवीच सांगायची. ज्या कामासाठी बोलवलं तेच काम करायचं. नाही तर आला मेला गेला मेला, माझाच माईकोन माझंच ऐक. अरे मेल्या असं नाही चालत. खंडोबा समजून घ्या. ज्याने हातामध्ये खडग धारण केलंय तो खंडोबा. आणि ह्या अभंगामध्ये मी 2दा-3दा म्हटलोय, तुमच्या लक्षात आलंय नेमका खंडोबा कोण आहे. लक्षात घ्या. तुका म्हणे महादेव आणि तोची झाला खंडेराव. याला येडा देव पण म्हणतात. एकदम वेडा देव आहे, एकदम भोळा आहे, लगेच प्रसन्न होणारा. म्हणून मल्हारी महात्म्यामध्ये सांगितलंय, कुटुंबात असता पुत्र चिंता. लक्ष द्या, लक्ष द्या, ही फलश्रुती आहे. कुटुंबात असता पुत्र चिंता, मल्हारी मार्तंड भजिता, पुत्र चिंता मिटेल. ज्या घरामध्ये एक एकत नाही, बाप लेकत नाही, ज्या घरामध्ये मुलं व्यसनाकडे जातात, ज्या घरामध्ये मुलाचं बापाचं जमत नाही, ज्या घरामध्ये अधर्माने अनितीने वागणारी मुलं मुली आहेत, त्यांनी फक्त 5 रविवार उपवास धरून मल्हारी सप्तशती, मल्हारी महात्म्य ग्रंथ वाचावा रोज. म्हणजे दर रविवारी एक उपवास धरून. मी सांगत नाही, अनुभूती घ्यायला हरकत नाहीये. 2-3च हप्त्यामध्ये 5 रविवार करायचं. 2-3 हप्त्यामध्ये तुम्हाला 70 ते 80% फरक जाणवेल. आणि 5 रविवार मध्ये तुम्हाला 101% फरक जाणवेल. फक्त 5व्या रविवारी 14 वर्षाखालील दुसऱ्या कुळातला मुलगा जेव घालायचा, त्याला पूर्णावरणाचं जेव घालायचं, त्याला रुमाल द्यायचा किंवा शाल द्यायची, टोपी घालायची, गळ्यात हार घालायचा, भंडारा लावायचा. आणि खंडोबाचं प्रतीक म्हणून जसे नवनाथ आपण जेव घालतो, तसा एक 14 वर्षाखालील दुसऱ्या कुळातला मुलगा तुम्ही जेव घालायचा. आणि थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल, पण अनुभवजन्य सत्य आहे. त्याचं जेवण झाल्यानंतर तो ताटामध्ये हात धुतो. बरोबर आहे, जेवण झालं ताटात हात धुतो. त्या ताटातलं जे पाणी आहे ते कुटुंबामधल्या सगळ्या सदस्यांनी एक चमचा तीर्थ म्हणून घ्यायचं. तुम्ही करून पहा, हे अनुभवजन्य सत्य. 22 वर्षापासून हे काम करतोय मी. विठ्ठल. म्हणून देवघर देवाऱ्यामध्ये कुठले कुठले देव असावेत, खंडोबावरून विषय निघाला म्हणून सांगतो आणि अभंगाकडे प्रवेश करतो. ऐका. पहिला देवघर देवारा जो असावा तो 3 पायऱ्यांचा असावा. नियम आहेत, धर्मसिंधूमध्ये आलेले. 3 पायऱ्यांचा देवारा असावा. पहिल्या पायरीवर सगळ्यात मोठं स्थान आहे कुलदेवता, कुलदैवत. उजव्या हाताला पहिल्या पायरीवर स्टेप नंबर 1, पहिली पायरी तुमची कुलस्वामिनी, जी तुमची देवी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला 4 शक्तिपीठ आले. 3.5 म्हणतात पण 4. या 4 शक्तिपीठापैकी आपलं एक शक्तिपीठ आहे कुलाचारानुसार, आडनावानुसार. आडनाव तुम्हाला कुलाचार माहित नसेल, तुम्हाला देवी कोणती माहित नसेल, उद्या 5 ते 7 ही वेळ आहे फोनची. तुम्ही त्या दरम्यान फोन करा. तुम्हाला फोनवरती तुमच्या आडनावानुसार तुमची कुलदेवता कोणती ती सांगितली जाईल, मोफत. कुठल्या प्रकारची दक्षिणा द्यायची गरज नाही. माझी कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे आणि मी सेवा करतो माहूरच्या रेणुका मातेची. आई सोडून मावशीची सेवा झाली तर आईला राग येतो, मुलींचे प्रश्न उद्भवतात. हा कुलाचार आहे. किती वर्ष झाले जेजुरीला? 10-15 वर्ष झाले गेलोच नाही. चुकताय तुम्ही. मी मघाच पासून कुलदैवत कुलदैवत हा शब्द वारंवार बोलतोय. कुल म्हणजे काय? कुल माने समूह, तुमचा गोतवाळा, आणि त्याचं एक दैवत ठरलेलं आहे कुलाचारानुसार. जर तुम्ही त्या कुलाचारानुसार त्याचा मान सन्मान 2-3 वर्षानंतर केला नाही, लक्षात घ्या, कुलाचं रक्षक कुलदैवत खंडोबा आणि देवी आहे. 1 नंबरला देवी, पायरी नंबर 1 वरची.
तिच्या शेजारी खंडोबा आणि मग भैरवनाथ. आज मला खंडोबा सांगायचं नाही तर भैरवनाथाबद्दलही बोललो असतो. 3 देव. पायरी नंबर 2 गणपती, रंगनाथ, शंकराची पिंड, अन्नपूर्णा. आणि पायरी नंबर 3 वीराचा, पितरांचा टाक. लक्षात घ्या, काहीच लागत नाही, फक्त जास्तीत जास्त एकदम स्लो, एकदम कमी वेगात जर पूजा केली फक्त 7 मिनिटं लागतात. किती? 7 मिनिटं. त्याच्यापेक्षा आपल्या एकाच्या आंघोळीला जास्त वेळ लागतो, पण ते सुद्धा आमच्या माणसांच्या जीवावर येतं. कोण करतं पूजा? अहो त्यांना वेळच नाही ना, मी करते. अजिबात करायची नाही. तो अधिकार त्यांचा आहे, तुम्हाला नाही. तो अधिकार पुरुषांचा आहे. पुरुषांनी देवांची पूजा करावी. नाही हो, त्यांना वेळच नाही. सगळीकडे वेळ आहे, मित्रांमध्ये वेळ आहे, त्या काळतोंड्यासाठी वेळ आहे. ते घोटाळा केला त्याने. एकच घरात राहून आम्ही एकमेकात दिसत नाही, जवळ असून सुद्धा आम्ही सोबत कधी बसत नाही. हरवला तो आपापसातला जिव्हाळ्याचा संवाद, एकमेकाला दोष देऊन चाले नित्य वादविवाद. जगतो आहोत कशासाठी? काहीच कसला मेळ नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगून झालंय आमचं, जगायला आम्हाला वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी? काहीच कसला मेळ नाही. एक क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास, अर्ध्यावरच थांबेल आपला जीवन प्रवास. अजूनही वेळ गेली नाही, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला एकदा डोळे भरून बघून घ्या, कारण असा जन्म पुन्हा नाही. विठ्ठल विठ्ठल. काही लोक श्रीमंत, स्वतःला पुढारलेले मानणारे, सोन्याचे टाक घरात ठेवतात. सोन्याचे टाक नाही ठेवतात. टाक कसे असावे? तांबा आणि चांदी यांच्या समन्वयाने तो देवाचा टाक तयार व्हावा. आणि त्यातले त्यात विशेष आहे, तुमचं वडनेर देवांच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे. दूर दूरचे लोक इथं देव बनवायला येतात, टाक बनवायला येतात. पण ते किती मोठी असावे? काही लोक इतकाले नाही, ह्या बोटापेक्षा कुलस्वामीने कुलदेवताचा टाक, देवाची मूर्ती देव्हाऱ्यात, म्हणजे 3 इंचापेक्षा मोठी मूर्ती देवघर देव्हाऱ्यात बसू नये. जर 3 इंचापेक्षा मोठी मूर्ती असेल तर त्याला मंदिराचा नियम लागू होतो. घराचे मालक आपण आहात, मंदिराचे मालक देव आहे. जर 3 इंचापेक्षा देवाचा टाक, मूर्ती मोठी असेल तर त्याला षोडशोपचार पूजा, पुरुष देवता असेल तर पुरुष सूक्त, स्त्री देवता असेल तर स्त्री सूक्त 16 वेळा म्हणावं लागतं. पंचामृत लागतं आंघोळीसाठी, 5 फळांचा नैवेद्य लागतो. म्हणून आपल्याच्याने एवढं होऊ शकत नाही. आपण संसारिक जीव आहोत. कुणाचं स्त्री सूक्त पाठ आहे, कुणाचं सगळ्यांचं पुरुष सूक्त पाठ आहे? पाठ नाही. म्हणून 3 इंचापेक्षा जास्त देव मोठा नको. चांदी आणि तांबा मिश्रित देव असावा, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ज्या वेळेला तुम्ही त्या टाकावर, खंडोबाच्या देवीच्या टाकावर पाणी टाकतात, मंत्राची ताकद आणि त्या धातूची ताकद त्या पाण्यामध्ये उतरते. समजा खंडोबाचा टाक आहे, कोणता मंत्र आहे खंडोबाचा? आपण घरात खंडोबा पुजतो, खंडोबाचा मंत्र माहित नसावा. मुसलमानाचं एवढं पोरगं उभं केलं तर ते नमाज म्हणून दाखवतं, कुराणामधल्या ओव्या म्हणून दाखवतं. आपल्याला काय येऊ नये, आपल्या लेकरांना काय येऊ नये? मुनीनाम सप्तकोटीनाम वरद भक्तवत्सलाम दुष्टम मर्दनम देवेशम वंदेहम म्हाळसापती. नाही चालत तुम्हाला? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षी अमामृतात. खंडोबा, भैरोबा. त्याच्यानंतर देवी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, म्हणजे काय? महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब. एक देवाची मूर्ती सेपरेट नानावी. सगळे देव ताटलीत टाकून भडाभडा पाणी ओतून बुचकाळून काढू नये. यथा देहे तथा देवे. जसं आपल्या शरीराला आपण सोपस्कार करत असतो त्याचप्रमाणे देवाच्या मूर्तींना देवपूजा करताना आपण सोपस्कार केले पाहिजे. लक्षात घ्या, व्यवस्थितच गंध लागला पाहिजे. नाहीतरी घाई झाली कुठंतरी नाकाला तुम्ही लावून फिरा बरं. का असं करतो आपण? ज्याचा देवघर देव्हारा व्यवस्थित, नीट ऐका, फार महत्वाचं सांगतो, ज्याचा देवघर देव्हारा व्यवस्थित त्याचं कुटुंब व्यवस्थित. म्हणून कुणाला विचारू नका, फक्त स्वतःचा उद्या देवघर देव्हारा व्यवस्थित आहे का तेवढा चेक करा. देवघर देव्हारा साफ सुथरा पाहिजे, 3 पायऱ्यांचा पाहिजे, त्याला कलश नको. मंदिराचे मालक देव आहे, घरामध्ये देव्हारा ठेवायचा, हा अष्टकोनी पिरॅमिड चालेल, पण तेही आयवे काढून जर तुम्ही ठेवाल तर
त्याची चांगली ऊर्जा तुमच्या देव्हाऱ्याच्या मार्फत तुम्हाला मिळेल. मार्बलचा दगडाचा देव्हारा नको, लाकडाचा असायला पाहिजे, कारण लाकडामध्ये ऊर्जा टिकून राहते. एखादा जर लाईटीला चिटकला तर काय लोखंडाने काढता का? कशाने काढतं त्याला? लाकूड. हे कार्यकारण भाव आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दिवट्या बुदल्या आपण चंपाषष्ठीच्या दिवशी त्या उजळल्या पाहिजे, तळी भरली पाहिजे. तळी भरताना काय केलं पाहिजे? अष्टदल तांब्याच्या ताटामध्ये काढायचं. अष्टदल, त्याच्या मध्यभागी भंडारा भरायचा. त्याच्यावर तांब्या 5 नागवेलीची किंवा 5 आंब्याची पानं ठेवायची, खोबऱ्याची वाटी ठेवायची, देव घ्यायचे आणि 5 जणांनी उचलून ती तळी भरून कपाळी लावायची. सदानंदाचा पाठ आहे का? येळकोट येळकोट, भैरोबाचा चांदोबा, आगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमरीकर गोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शाल, अंगावर लाल, डोईवर शाल, अंग ही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, माळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाच्या शृंगारा कोट लागो शिकरा, खंडोबाचा खडका, भंडाराचा भडका, बोला सदानंदाचा येळकोट येळकोट. माझ्या खंडेरायान म्हणू का? बरं नाही केलं गो बया, नवत ध्यानी मनी सवत आणली ग 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 बया. धनगराची बानू लई दिसायला ती धड, दिसायला ती धड, खंडोबाला लावलं वेड, थोडी नाही आली माझ्या देवाला दया, थोडी नाही आली माझ्या देवाला दया, नवत ध्यानी मनी सवत आणली ग बया, नवत ध्यानी मनी सवत आणली ग बया. माझ्या खंडेरायानं नाही केलं ग बया, नवत ध्यानी मनी सवत आणली ग बया, नवत ध्यानी मनी सवत आणली ग बया, नवत ध्यानी मनी सवत आणली ग बया. मोठे मोठे डोळे, आता काय काय करावं? विठ्ठल विठ्ठल. त्याला जागरण गोंधळच पाहिजे. हा करू करू. तुम्ही असल्यावर काय अर्ध काम माझं पक्क झालं. तुम्ही असल्यावर विठ्ठल विठ्ठल. खूप सांगण्याजोग आहे. मणिचूर नावाचा पर्वत, मणिचूर, तिथं साधू संत तपश्चर्या करतात, होम हवन करतात. पटकन सांगतो, आपल्याला शेवटचं चरण घ्यायचं. ऐका ऐका ऐका. 2 दैत्य उन्मत्त झाले. मणी मल्ल, मणी मल्ल. त्यांनी काय करायचं? देव घरात घाण टाकली. हे दृष्ट लोक असतात, यांना आसुरी आनंद मिळतो असं करून, पण याचा अंत फार वाईट आहे. कधीच कथेला, कीर्तनाला, देवपूजेमध्ये कधीच विक्षेप आणू नये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुटी पडू देऊ नये. गाढ निद्रेमध्ये असताना, हे माझं नाही बरं का, मल्हारी महात्म्यात आहे,
आश्रमे बहुलुटली, देवघरात घाण केली. आणि त्या साधूंच्या पत्न्या त्यांच्यावर अत्याचार, अनाचार, बलात्कार केला. सहन करत होते बिचारे. हे कधी होतं माहितीये का? अधर्मीयांची संख्या वाढली का हे होतं असं लक्षात घ्या. आणि आता हळूहळू सुरुवात झालीये. इगतपुरी तालुका, वाघेऱ्याच्या पुढे कीर्तनाला गेलो, तिथं त्या ख्रिश्चन लोकांनी बस्तान मांडलंय. त्यांना टीव्ही दिल्या, त्यांना हे दिलं, ते दिलं. हो, कठीण आहे. ही सुरुवात आहे. खुशाल त्यांच्या गाड्यांवरती त्या क्रॉसचं, मला कुठल्या धर्माची टिप्पाटिक्कणी करायची नाहीये, पण सावध होणं फार गरजेचं आहे. हे अधर्मी जे असतात, मला फार वाईट वाटतं. आमचे कीर्तनकार इकडे उड्या मारतात. हो, असं झालं पाहिजे. अरे मेला तिकडे जायचं, आदिवासी पाड्यात जा. कुठं? हर्सुलच्या पुढं गुजरात बाउंड्री पर्यंत जातो आम्ही दिवाळीला कपडे वाटायला. अक्षरशः रावण तुमचा देव आहे. रामाचे फोटो फेकून रावणाचे फोटो त्या लोकांना पूजायला लावलेत. हे कधी थांबणार? हे थांबलं पाहिजे. म्हणून महिन्या 2 महिन्यातून एखाद्या तरी कीर्तनकाराने तिकडे गेलं पाहिजे. त्या लोकांची समजूत काढली पाहिजे. ना की 9 आले आमच्या. हप्त्या 2 हप्त्याला आम्ही जातो, त्या लोकांच्या पाया पडतो, ते फोटो विसर्जित करून रामाचे फोटो पुन्हा पूजायला लावतो. भोळे भाबडे लोक आहेत होतो. याचा अर्थ असा आहे आपण कमी पडतोय. हे थांबलं पाहिजे. देवघरात घाण केली, आश्रमे त्यांनी लुटली. असा यज्ञ मंडप ते हेच नेहेच करून टाकायचे. सगळं झालं पण यज्ञ टिकून होता. पण मणिमल्लाने काय केलं? खडकदृष्ट आणि उल्कामुख नावाचे 2 बलाढ्य राक्षस पाठवले एक दिवस. आणि हवन चालू होतो. ओम आयुर्वेद्यना कल्पताकु स्वाहा, ओम चक्षुर्यज्ञना कल्पताकु स्वाहा, हरि ओम श्रीमत्पयोनिधि निकेतनम चक्रपाणे भोगिन्द्रम भोगमुनिरंजितम पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण भवाब्धिपोतम लक्ष्मी नरसिंहम देहि करावलंबम स्वाहा. हे सगळं शांततेत चालू असताना त्याने तिथंच गाय कापली. बापरे, खंडोबा सांगतोय कशासाठी येतो देव? कराया जगोद्धार, अंडरलाईन करा. कराया जगोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. जय हो. प्रमाण दिलं महाराजांनी. एकदा टाळ्या वाजवा. वेल टाइम. संस्कृत मध्ये सगळ्यांना कळेलच असं नाही. आमच्या साधू संतांनी एकदम सोप्या भाषेत सांगितलंय. सांगू का? सुटला धर्माचा राजश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, आणि उत्तर नास्तिकमय भरत तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे आणि नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घे तसे अवतार. ऐका ना, रडू लागले ते. त्यांनी नुसती तिथं गाय नाही कापली. कोणी? खडकदृष्ट आणि उल्कामुख हे 2 राक्षस मणिमल्लाने पाठवले.
सहन होईना. गाय मारली तोपर्यंत ठीक आहे, यांनी यज्ञ बंद केला, पण त्यांनी त्या गायीचं मांस त्या यज्ञात टाकलं आणि इथं सगळा बिघाड झाला. इतक्या ऋषी पत्न्या रडल्या, इतके ऋषी रडले. काय करावं, काय करावं. इंद्राला शरण गेले. इंद्र म्हणाला, मला पण त्यांनी दोनदा हरवलंय, माझीच खुर्ची डळमळीत आहे, मी काय करू शकत नाही, मग काय करायचं. तिथं इंद्र म्हणाला, एका त्र्यंबका वाचोनी. इतकी मस्त ओवी आहे. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे त्याच्यातले बरं काय. आणि कधीही कीर्तन प्रवचनकाराने पुराणातलं सांगावं. मला असं वाटतं, घरी जाऊन सांग. तुला काय वाटतं इकडं नको सांगू. इथं माझ्या ज्ञानोबा तुकोबाला वाटतं तेच सांगायचं. विठोबा त्यांना जे वाटतं ते मी परवा कीर्तन ऐकलं ना, तर ते एका फडावरचे जे कीर्तनकार आहे ते विठ्ठल विठ्ठल नाही, विठोबा रखुमाई असं. ऐका. मनी मल्ल दैत्य उन्मत्त जाहले. ते साधू संत कुठे गेले. इंद्रनगरीमध्ये. ऐसा तो देवराणा, देवांचा राजा, त्याने खाली मान घातली, मी नाही काही करू शकत. मग आता चला श्रीहरीकडे. वैकुंठात गेले सगळे. हे श्रीहरी, हरि ओम म्हणू का. हरि ओम सहस्र शीर्षाः पुरुषाः सहस्र साक्षा सहस्र पात स भूमि विश्वतो वृत्तात तदशांगुलम पुरुषेवदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतं तत्वशेषानो यदन्नेनातरोहति एतवानस्य महिमो आतुजायाईश पुरुषाः पदस्य विश्वभूतानि त्रिपादस्य समृतं दिवि त्रिपादुर्दोद्वेत पुरुषा पदस्य भवत पुणा. हे मी मुद्दामून टाइमपास नाही करत आहे. खंडोबाच्या समोर, भगवान भोलेनाथाच्या समोर श्री हरीची स्तुती केली, खंडोबाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. विठ्ठल आणि खंडोबाच्या मंदिरात श्रीहरीच्या मंदिरात नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोडी साखरेच्या ठाई आहे का नाही. आता पुढे विषय येतोय, ऐका. श्रीहरीकडे त्राहिमाम त्राहिमाम ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेव. म्हणू का 1001 ही स्तुती मुद्दाम आहे. त्या साधू संतांनी इंद्राने स्तुती केली. नारायण आसन सोडून म्हणे खाली उतरले. इतकं सुंदर वर्णन आहे, असं ते वाचताना त्या दुनियात गेल्यासारखं वाटतं, तिथं गेल्यासारखं वाटतं. म्हणून तुम्ही वाचा एकदा, फार गोड आहे मल्हारी महात्म्य, एकदा वाचा. आणि श्रीहरी देवराणा ते असे पुढाले. काय झालं इंद्रा, हे साधू संत इतके दुःखी का. केस विस्कटलेले आहेत त्यांच्या, पत्न्यांचे रडतायत, काय झालं काय. इंद्र म्हणाला, देवा सर्व तूची जाणतोसी, सगळं माहित आहे देवा तुला, असा अजाणतापणा का घेतोयस. काय झालं. देवघरात घाण केली, मुले पत्नी सर्व लुटली. अरे गाईचं मांस यज्ञात टाकलं रे, फार अत्याचार वाढला. भगवान विष्णूंनी आता जी गोष्ट सांगितली ती ऐका. मी सुद्धा काहीच करू शकत नाही म्हणे. का. त्यांनी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलंय. मग आता आपल्याला एकच आहे आधार, त्याला जगदाधार म्हणतात. एक सांगू, कोण आहे तो. ज्यांनी अमृत पिलं ते देव झाले, ज्यांनी अमृत पिलं ते देव झाले, पण ज्याने जगाच्या रक्षणासाठी हलहल विष पिलं ते देवांचे देव महादेव झाले. चला शरण गेले ना. किती सुंदर होता. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी,
कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझवीन शंभू मज कोण तारे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र. ते आज नाही सांगत मी जास्त, का सांगतोय थोडं थोडं का होईना, त्याचं कारण आहे आपल्याला शेवटच्या चरणाकडे जायचं, मग तुम्हाला कळेल. ऐकायचंय तुम्हाला ना, तुम्ही देवळली गावात या, इथं आमचे काही सदस्य आलेत. अवधूत चिंतन उत्सव समिती शिवमहापुराण कथा आहे 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर दत्त जयंतीच्या सप्त्यानिमित्त आहे. तिथं तुम्हाला ऐकायला मिळेल संध्याकाळी 8 ते 10, बरोबर आहे ना. ते आलेत या ठिकाणी आमंत्रण घेऊन, त्यांच्या वतीने मीच तुम्हाला आमंत्रण दिलं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, भगवान भोलेनाथ पार्वतीसह कार्तिक आणि गणपतीसह बसलेले आहे. हे कुटुंबच जगावरती उपकार करणार आहे. या कुटुंबाने जगावर उपकार केले, सृष्टीवर उपकार केले. हे कुटुंबच जगाच्या उद्धारासाठी जन्माला आलेलं आहे. हो, हात जोडले. हे भोलेनाथा, हे महादेवा, काय झालं? सर्व देवा तूच जाणतोसी. देवा तू जाणतो ना. मनी मल्ल उन्मत्त झाले. भोलेनाथ इतके भोळे आहे, पण चिडले ना कंट्रोल नाही होत, मग तांडवच. त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली. काय होतं ते? श्री गणेशाय नमः. ओम देवराज्य सेव्यमान पावनाग्रि पंकजम व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. कोटि भास्वरम वाप्तितारकं परम नीलकंठमे स्मितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं चितं समान्तलोकविग्रहं विनेकवननमनोज्ञहेम किङ्किणालसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं इति मार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं. रत्नपादुकाप्रभावी रामपादुलुम्बकं नित्यमद्वितीयनिष्ठमक्षरम्. ही रावणाची पद्धत आहे उच्चारण्याची, आणि ते त्याच स्वरात असं झालं पाहिजे, नाही तर हम देवरा मर तू. काल भैरवाष्टक असं रावणाची पद्धत आहे. हे रुद्र म्हणायची 3 पद्धत आहे: राजस, तामस, सात्विक. रावण जो करायचा तो राजस तामस मध्ये होता. गजांतकम पुरांतकम मिळालंच पाहिजे, ओनली फॉर मी, म्हणून आत्मलिंग दिलंय. आणि सेवाय तेवढी तगडी आहे त्याची. जाऊ द्या, तो विषय निराळा आहे. बघूया शिव महापुराणात. लक्ष द्या. प्रसन्न झाला देव. अशा गरा 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 जटा फिरवल्यानं आपटल्या. धृतमारी प्रगट झाली. धृतमारी बर का, अशी विक्राळ वदन होतं तिचं. आज्ञा दे महादेवा, जा. माझ्या भक्तांना भेडसावलंय त्यांनी. माझं नाव घेऊन आहुती देत होते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात स्वाहा. आणि मांस टाकलं गायचं. आत्ताची आता तहेस नहेस करून टाक. गेली ती. पण मणिमल्ल काही एवढे साधे नव्हते. पराजित केलं तिला. मग खडगदृष्ट नावाचा राक्षस आला.
आपल्याला शेवटच्या चरणाकडे जायचं आहे. खडगदृष्ट. आता खडगदृष्टासाठी कोणाला पाठवलं? कार्तिकेय, भगवान महादेवाचे ज्येष्ठ चिरंजीव कार्तिकेय. हरि ओम. श्री स्कंदोवाच. योगीश्वरो महासेना कार्तिकेयो अग्निनंदना स्कंदा कुमार सेनानी स्वामी शंकर संभवा गंगेस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखीध्वजा तारकारी रुमा पुत्र कौचारी शषडानना शब्दब्रह्म समुद्रश्च सिद्ध सारस्वत गुरु सनत कुमारो भगवान भोग मोक्ष फलप्रदा शरजन्म गणाधीश पूर्वजो मुक्ती मार्ग कृत. ज्यांनी ज्यांनी हे ऐकलं त्यांची बुद्धी कुशाग्र होईल. हे टाइमपास नाहीये. कार्तिकीचं वर्णन आलं तर हे संस्कृत त्याला प्रमाण आहे. श्री स्कंदवाच. मोरावरती बसून कार्तिक स्वामी गेले आणि मग तो खडगदृष्ट म्हणाला, एक गिरिजेच्या लाडक्या. संस्कृत आहे, मी मराठीत प्राकृत मधलं वाचलं ते सांगतो. हे गिरिजेच्या लाडक्या जा आई बापाच्या मांडीवर बस जा. अरे जा, सुकुमार अंग तुझे. अरे सुकुमार अंग तुझं रे, इतकासा दिसतो पण काय माझ्याशी लढणार. पण काय सांगू, शंकराचा पुत्र आहे तो. खडगदृष्ट उवाच. त्याने खूप भाषण केलं आणि कार्तिक स्वामींनी ऐकून घेतलं. संयम फार महत्वाचा आहे. जास्त उतावेळपणा करू नये. ही नुसती कथा ऐकू नका, काहीतरी घ्या त्यातल्या. संयम ठेवला आणि तो धावून गेला. त्या खडगदृष्टाला कार्तिक स्वामींनी गतप्राण केलं. कार्तिक विजयी झाला. पार्वतीने ओवाळलं, अरे माझं लेकरू, वा. याला म्हणतात पुरुषार्थ. आता उल्कामुख नावाचा राक्षस कोणाला पाठवलं? हे गिरिजीच्या लाडक्या. कोण आहे दुसरा? वक्रतुंड. भद्रम कर्णभिः शृणुयाम देवाः. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मां. गणपती बाप्पा गेले. बोला गणपती बाप्पा मोरया. गेले. उल्कामुख म्हणाला, जा सुखे खा मोदकाशी. अरे गणपती, कैलास पर्वतावर आई बापाच्या मांडीवर बस आणि सुखाने मोदक खा. कशाला आलास? तो म्हणला, आता मोदक कसे खातात ना, हे सगळे राक्षस मारून मी भक्षण म्हणून करतो. आता माझा प्रताप पहा. कोण बोललं? गणपती बोलला. आणि त्या गणपतीने उल्कामुख नावाचा राक्षस मारून टाकला. गणेश विजयी झाला. ओवाळलं पार्वतीने त्याला. आता राहिले दोन. कोण? मणी आणि मल्ल. आता मणी मल्लासाठी अवतार घ्यावा लागेल. मग त्या महादेवाने कोणाचा अवतार घेतला? शेवटचं चरण. महादेव. तुका म्हणे महादेव. काय शब्द वापरले? तोची झाला खंडेराव. इतकं सुंदर रूप आहे.
मोठ्या मोठ्या मिशा, भले भले डोळे, मोठ्या मोठ्या मिशा, सॉरी, मोठे मोठे डोळे, मिशांवरी ताव, मिशांवरी ताव, जेजुरीला खंडेराव. 9च्या आत सुरू केलं तर त्याच्या 11च्या आत थांबावं लागेल मला. नियम नियम. विठ्ठल विठ्ठल. हळद देवाच्या अंगाला, लेप चंदनाचा कपाळी लाविला. हा महात्म्यात आहे, असं सुंदर वर्णन केलंय. बेलपत्र अर्पण केला, दवणा वाहिला देवाच्या चरणावरी. असे ब्रह्मा विष्णू असे पाय पडत होते, पाय पडत होते. आणि दोघांमध्ये चर्चा झाली, ह्या देवाशिवाय पर्यायच नाही. आणि ह्या दोघांचे भांडण आहे. कोणाचे? ब्रह्मा आणि विष्णूचे. एक दिवस फार असं झालं त्यांचं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. आणि पण ही शिवमाया होती बरं का. मला पटापटा 3 चरणांचा अर्थ तुम्हाला लावून द्यायचा आहे. मी जे सांगतोय तुम्हाला, हे जे तुकाराम महाराजांनी अभंग जी रचना केली आहे, ही क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्यातून घेतलाय काय भाग, आणि काय भाग शिवपुराणातून घेतलाय. हा अभंग त्याच्यावरच आहे ना, आणि मी त्याच्यासाठीच ते सांगतो. आता आपल्याला थोडंसं शिवमहापुराणात जायचं. ब्रह्मदेव भगवान विष्णू निजलेले असताना एक दिवस गेले. काय निजलाय? म्हणे देवा ओठ, मी सृष्टी निर्माण केली, झोपा काढतोयस, जगाचा बाप मी आहे. शिवमाया. ही माया कोणाची आहे? शिवाची आहे. मनीमल्ल मारू आपण थोड्या वेळात, पण हे विषयाचं कॉम्बिनेशन लक्षात घ्या. हे कळलं तर ते लवकर कळलं. भगवान विष्णू उठले, म्हणले तू मोठा नाही रे, जरी तू सृष्टी उत्पन्न केली पण पालन पोषण मी करतो ना. विकोपाला गेलं भांडण. आता ब्रह्मदेवाचे जे चाहते होते, ब्रह्मभक्त, ते ब्रह्मदेवाच्या बाजूने, जे वैष्णव होते ते भगवान विष्णूंच्या बाजूने. अक्षरशः दोघांमध्ये झकडपकड होणार. त्याच्यात त्या दोघांच्या मध्ये एक अग्निस्तंभ प्रकटला. तिसऱ्या चरणाकडे जायचं आपल्याला, असं खालून वरती. अग्निस्तंभ प्रकट झाला. धूम धूम. त्याचाच ओम ओम ओम. वर पाहावं शोध नाही, खाली पाहावं शोध नाही. आणि ज्या वेळेला ह्या दोघांना कळलं का हे काहीतरी वेगळं आहे, दोघं एकमेकांना धरायला मारायला गेले. पण तो अग्निस्तंभ मध्ये प्रकट झाल्यामुळे दोघं असे बाजूला गेले. पण त्या अग्निस्तंभामधून अशी धुंदली धुंदली कर्पूर वर्ण असलेली भगवान शिवाची पंचमुख असलेली एक मूर्ती त्यांना दिसू लागली. कोणाला? ब्रह्माला, भगवान विष्णूंना. आवाज आला, आकाशवाणी झाली. तुम्ही श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ हा वाद करण्यापेक्षा दोघांनी शोध घ्या. शोध कशाचा? तू वरचं टोक शोध ब्रह्मा, हे विष्णुदेवा. हा, खालचा मुळाचा शोध घे. भगवान विष्णू त्या स्तंभाचा शोध घेत 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 खाली पाताळात गेले. तरी काही खालचा शोध, ज्याला आपण मूळ म्हणतो, ते काही सापडे ना. ब्रह्मदेव वर 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 गेले. कितीतरी योजन अंतर संपलं. अरे गोलोकही संपला. विष्णू वैकुंठ लोकाच्या वरती एक गोलोक आहे. तिथं गोपाल कृष्ण त्यांचा स्वामी गाय गोपिकांसोबत बसलेला आहे. त्याच्या वरती ही टोक आहे. काय करावं, काय करावं? ब्रह्मदेव म्हणला, कोणाला कळणार आहे टोक पाहिलं का नाही, बरं का. पण जो होता स्तंभ प्रकटला, ही शिवमाया आहे. मायेचं आवरण पडलं.
म्हणलं आता आपण खाली जायचं आणि सांगायचं मी वरचं टोक शोधून आलो. पण आता साक्षीदार कोणला घ्यायचं? तिथं होती एक गोमाता. गायला सांगितलं तुला मी वरदान देईल, फक्त माझ्या बाजूने साक्ष द्यायची. आणि त्या स्तंभाने विचारलं का पाहिलं का वरचं टोक? तू म्हणायचं हो मी साक्षीदार आहे. अजून काय होतं तिथं? केतकीचं केवड्याचं कणीस फुल ते सोबत घेतलं आणि ब्रह्मदेव आले. भगवान विष्णू नाही शोध लागत मुळाचा म्हणून तिथंच पाया पडले आणि ते पुन्हा दोघं ब्रह्मदेव वरतून आले, भगवान विष्णू खालून परत त्याच जागेवर आले. पाहिलं का? भगवान विष्णू काय म्हणाले माहितीये का? याच्यातनं नुसता टाइमपास नाहीये, फॉर्मॅलिटी नाहीये, याच्यातनं शिका तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक असायला पाहिजे. बस एवढंच शिका. प्रामाणिक राहा. नाही झालं तर नाही म्हणा मी करतो, खोटे आश्वासनं नकोच आहे. भगवान विष्णूंनी सांगितलं हे देवा मी खालचा शोध घ्यायला गेलो, मला बिलकुल काहीच सापडलं नाही, मला आधारच कळला नाही, माफ करा मला. हा प्रामाणिकपणा आहे. ब्रह्मदेवाची शिव मी पाहिलं ना वरचं टोक, हरलास तू विष्णू म्हणून मी सांगत होतो मी श्रेष्ठ आहे. पण तो स्तंभ होता ना तो परमपुरुष होता, महादेव. ऐका, आणि ही जी कथा आहे ही शिवरात्रीच्या दिवशी घडली. बरेचसे काही आमचे प्रवचन कीर्तनकार म्हणतात भगवान शिव पार्वतीचा विवाह शिवरात्रीच्या दिवशी झाला. अरे चुकीचं आहे ते, त्याची तिथी आहे ती पण सांगेल तुम्हाला, इकडं नाही तिकडं. भगवान शिवजींचं प्राकट्य झालं कधी? शिवरात्रीच्या दिवशी. तो दिवस आहे तो स्तंभ ज्या दिवशी प्रकटला ना. आता ऐका, हे अभंगाला अनुसरून ब्रह्मदेव म्हणला मी वरचं टोक शोधलं, मी वरचं टोक शोधलं. भगवान विष्णूने हात जोडले, विश्वास ठेवला. पण तो जो स्तंभ होता परमपुरुष त्याला माहित होतं खरं कोण खोटं कोण. म्हणे काय सबूत? हे काय दोन साक्षीदार. कोण? गोमाता. तिला विचारलं हे गोमाता खरंच ब्रह्मदेवाने ते वरचं टोक शोधलंय का? अंत जिथपर्यंत ते शोधलं का? ती म्हणली हो मी तिथंच होते, मी पण पाहिलं. तो स्तंभ पंचानन पंचमुख असलेला भगवान शिव म्हणाला शाप देतो तुला, खोटं बोलतीस तू, शाप आहे माझा. ज्या मुखाने तू खोटं बोललीस ते मुख तुझं अपवित्र राहील. लोक दर्शन घेताना पाठी मागून दर्शन करतील, तुझं मुख अपवित्र राहील. म्हणून गायीचं दर्शन घेताना मुखाच्या बाजूने घेत, शेपटीच्या बाजूने दर्शन करतात. दुसरा साक्षीदार कोण? केतकीचं फुल, ते केवड्याचं फुल. त्याला विचारलं तू होतास? म्हणे मी पाहिलं माझ्या डोळ्याने. ब्रह्मदेव खरं बोलताय, शाप देतो तुला, माझ्या पूजेमधून आजपासून तू वर्ज होतील. हरतालिकेच्या दिवशी मला सगळ्या प्रकारची पत्री चालेल. पण लक्ष द्या माता भगिनींनो, त्या हरतालिकेच्या दिवशी शिवपूजन करताना, वाळूची पिंड पुजताना जर तुम्हाला फुलावाल्याने त्याच्यात केवड्याचं पान दिलं ते पहिलं आठवणीने बाजूला काढा, नाहीतर ती सेवा नाही होणार. अव कृपा भगवान शिवाची होईल. विठ्ठल विठ्ठल. आजपासून माझ्या पूजेत तू वर्ज होशील. आणि आता राहिला हा खोटं बोलणारा. शाप देतो ब्रह्मदेवा, खोटं बोललास. त्या रुद्र अवतारामधून भैरवनाथ आले, काशी विश्वनाथ. हे भैरवनाथा, हा महादेव अंश अवतार. ज्या मुखाने खोटं बोललाय ब्रह्मदेव, कापून टाक त्याचं मुख. डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मदेवाचं एक मुंडक कापून टाकलं आणि ते असं हातात आहे पा भैरवनाथाच्या, ते ब्रह्मदेवाचं आहे. असे केस धरलेले. शाप देतो ब्रह्मदेवा, विष्णूंची मंदिरं पूजले जातील, गावागावात शिव मंदिर असतील, तुझं मंदिर राहणार नाही. एकच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर, मला वाटतं पुष्कर. बरोबर सांगतोय मी? ती कथा मोठी आहे, कथा मोठी आहे. इतका पश्चाताप झाला ब्रह्मदेवाला, इतका पश्चाताप झाला. तो जो पश्चाताप झालाय ना, हे जे संवाद चाललेत ना, ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.
शिव हा व्यापिला ऐसा शिव ब्रह्मा बोलिला. अरे ब्रह्मदेवा, तू श्रेष्ठ का हा श्रेष्ठ, हा वाद घालण्यात काय अर्थ आहे? जा. आता ऐका, हे विश्व ज्याने व्यापलेलं आहे, हे विश्व ज्याच्या सत्तेने चालतंय, किती किती मोठा देव असेल तो. म्हणून त्याला महादेव, नुसता देव नाही, महादेव. आणि त्याच महादेवाचा अवतार तोची झाला खंडेराव. किती उपकार आहेत. गेला युद्ध करण्यासाठी. युद्ध करायला ज्या वेळेला गेला त्यावेळेला इतका भोळा आहे, अभक्त असू द्या तरी हा त्याचं कल्याणच करतो. शंकर म्हणजे कल्याण करणारा. भगवान विष्णूंना मध्यस्थी टाकलं आणि सांगितलं, हे विष्णुदेवा, दैत्यांनो जा पाताळी, जीवित पाहिजे जरी, त्रिलोक राज्य द्या इंद्रा, देवांस यज्ञ भागतो. काय निरोप दिला? विष्णू दूत झाले. विष्णू कोण झाले? शिवाचे दूत झाले. काय अधिकार आहे भगवान महादेवाचा. म्हणून जगामध्ये कुठेही जा तुम्ही, अख्ख्या हिंदूंचे पिता जर कोण असेल तर ते महादेव आहे, आणि अख्ख्या हिंदूंची माता जर कोण असेल तर ती पार्वती आहे. विठ्ठल. या दोघांशिवाय पर्यायच नाही. भगवान विष्णू गेले. विष्णू ज्याचा दूत झाला, मल्हारी महात्म्य सांगतं, भगवान विष्णू ज्याचे दूत झाले तो देव किती मोठा असेल. गेले, सांगितलं, हात जोडून विनंती करतो, दैत्यांनो जा पाताळी. खंडेरायाने महादेवाने तुम्हाला निरोप पाठवला, तुम्ही पाताळात जा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. देवांस यज्ञ भागतो. आणि जर नाही ऐकलं, माझ्या शिवा तुम्हालागी भक्षतील तत्क्षणी. भक्षण करून टाकील तो. हलाहल नावाचं विष भगवान विष्णू सांगतायत. आणि एक सांगू, स्तुती करायची तर ती आपल्या मालकाची करावी. म्हणून पत्नी सुद्धा नाव घेताना मालकाचं किती छान घेत असते, बरोबर आहे की नाही. स्तुती मालकाची करावी. नाहीच झाली स्तुती तर निंदा तरी करू नये. कादी गोष्ट आहे. निंदा केली, झालं, ब्रह्मदेवाला जे स्थान मिळायचं ते मिळालं. अभिमान. पण भगवान विष्णू नम्रतेने खरं बोलले. दूत म्हणून पाठवलं, जा, तुम्ही समजून सांगाल. युक्ती लढवली भगवान विष्णूंनी. पण हे दोघं मदमस्त झालेले, मद्यपान केलेले, नशा केलेले, त्या मदमस्त नशेमध्ये म्हणाले, देव तुझा भिकारी. काय म्हणले? बैसतो बैलावरी, खडग पात्र त्याचे करी. ही काय चालवली आहे? निंदा. निंदा. लोकपवादाचे मानी भय. नीट आहे काय? तो भक्ती करील काय? प्रेमानंद चित्त नोये, भजनी मन लागेना. त्रिविध जननाना रीती, निंदा स्तुती करिताती. खेद अनंत मानती चित्ती, चित्त वृत्ती द्विधा होय. मल्हारी महात्म्य. अरे ह्या देवाची स्तुती करा, निंदा करा, काहीच वाटत नाही त्याला. सुकून बेलाचं पान पडलंय शिवपिंडीवर, त्या वेध्याकडून, पारध्याकडून, शिवरात्रीच्या दिवशी चुकून, तरी हा प्रसन्न झालाय. अरे किती भोळं असावं. इतकं रावणाला आत्मलिंग दिलं आणि भगवान विष्णू गेले, म्हणले, देवा आत्मलिंग काय काय देऊन बसलात? म्हणले, तुष्टलो त्याच्या भक्तीसी. हा फार भोळा आहे.
शिवभोळा विषय आला लगेच प्रमाण वेल टायमिंग. चक्रवर्ती, आता त्याच्यावर विषय परत चक्रवर्ती, परत विषय दुसरीकडे जायचे. कारण चक्रवर्ती हे शिवाला म्हटलंय आणि चक्र हे भगवान विष्णूंच्या हातात आहे. चक्र भगवान विष्णूंचं नाहीये, ते सुदर्शन चक्र भगवान शिवाने विष्णूंना दिलेलं आहे. विचार करा, हा दाता आहे, हा कल्याण करणार आहे. विष्णू दूत ज्याचा झाला दैत्यांनो जा पाताळी, त्यांनी मदमस्त होऊन नशेमध्ये निंदा केली. देव तुमचा भिकारी बसतसे बैलावरी, व्याघ्रांबर ज्याच्या अंगी अंगाला सर्व विभूती. राख चोळतो काय तुमचा देव? अरे ते खडग दृष्ट आणि उल्कामुख मेला, हे गेले असेच, मारले असतील त्यांच्या पोराने. मणिमल्ल, आम्ही दोघं ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ताकदवान आहोत. पण सांगू का, भगवान विष्णू, ऐका, भगवान ब्रह्मदेवाचा बाप भगवान विष्णू आहे, पण भगवान विष्णूंचा बाप कोण असेल सांगू का? मी मगाशीच बोललो, सगळ्या जगाचा बाप आहे, देवांचा देव महादेव खंडेराव महाराज. अरे खंडेराव महाराज देवाऱ्यात बसवले म्हणजे ते नाही नाही नाही, तो साक्षात भगवान शिवजीच आहे. तुका म्हणे महादेव तोची झाला खंडेराव. आता ती कथा जी आपण बोललो, दुसऱ्या चरणाकडे आपण आलोय, तिसऱ्या चरणाकडे. काय? अवघा शिव हा व्यापिला, ऐसा शिव ब्रह्मा बोलिला. हे ब्रह्मदेवा, हे व्यापकत्व लक्षात घे. आता आपल्याला पहिल्या चरणाकडे जायचंय, लक्षात ठेवा, पहिल्या चरणाकडे. आता हे मी पहिल्यांदा अभंग घेतलाय बरं का. विठ्ठल विठ्ठल म्हणून मला जसं सुचतंय तसा अभंग मी सोडवतो. एखादा वक्ता आला, त्यांनी घेतलं तर ते त्यांच्या मतीनुसार सोडवतील. प्रत्येकाची मती अलग असते, प्रत्येकाची कॅपॅसिटी अलग असते. जे तुम्हाला येईल ते मला येणार नाही, जे मला येईल ते तुम्हाला येणार नाही. मग तुम्ही का अपेक्षा करावं माझ्याकडून, मी का अपेक्षा करावं तुमच्याकडून? जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे आहे त्याच्यामध्ये जमवून घ्यायचं. लक्ष द्या. आणि नाही ऐकलं त्यांनी. भगवान विष्णू दूत त्यांना निरोप दिला. दूताचं काम असतं. निरोप दिला, परत आले. देवा काय म्हणाले ते म्हणले, देव तुझा भिकारी बसतसे बैलावरी. अरे भिकारी देव तुझा, काय करणार आमचं? ठीक आहे म्हणला, आता जावंच लागेल. निघाले देव. कशावर बसून? चंद्र बने अश्व. चंद्र कोण झाला? घोडा. चंद्र बने अश्व, पांढरा शुभ्र घोडा झाला देवाचा चंद्र. त्याच्यावरती देव विराजमान झाले. आणि काय सांगू तुम्हाला, असा दिसू लागला देव, असा सुंदर दिसू लागला देव. कसा दिसत होता? जसे छत्रपती शिवराय घोड्यावर बसल्यावर दिसायचे. हो, ज्या वेळेला माझा महादेव खंडेराय घोड्यावर विराजमान झाला, दुश्मन सुद्धा म्हणत होते, वा वा काय ते रूप, काय, अरे याने मुद्दामून अंगाला भस्म चोळलंय, नाही तर याच्यासारखा सुंदर जगात देव नाहीये. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. पण ते सौंदर्य लपवायचं का? माझं सौंदर्य उघडं पडलं तर माझा श्रीहरी जरा फिका पडेल. कुणाची काळजी आहे पहा. मी बोललो ना, अख्ख्या जगताची काळजी माझ्या भोलेनाथाला आहे, त्या खंडेरायाला आहे. आणि हा अवतार रक्षणासाठीच आहे. म्हणून मी बोललो, ऐका, माता पार्वती, शंकर, त्यांचे 2 पुत्र नंदीगण, रुद्रगण, हे फक्त आणि फक्त जगाचं कल्याणच करतात. अरे जे भूत केत आपल्याला त्रास
त्रास देतात, माझ्या भक्तांना त्याचा त्रास नको म्हणून हा भूतांना जवळ करतो, म्हणून भूतनाथ आहे. अजून किती उपकार करावेत सांगा. हे भूतांनो, माझ्या भक्तांना छळू नका, मला तुमचा त्रास झाला तरी चालेल. ऐका ना, जायचं का पहिल्या चरणाकडे जाऊया. भगवान खंडेराव ज्या वेळेला त्या घोड्यावर बसले, पार्वतीने कसं केलं असेल? कसं केलं? नजर न लागो माझ्या देवाला. हा मस्त भंडारा वगैरे, सुवर्ण म्हटलंय त्याला. भंडाऱ्याला काय म्हटलं? सुवर्ण. आणि खरंच सोनं येते. विविध रोग बरे होतात हळदीने. जाऊ द्या, आता माझी वेळ कमी पडते, नाही तर तुम्हाला 3 तत्व सांगितले त्या हळदीचे. मग ती कशी तयार झाली, वेळ मिळाला तर बोलतो. विठ्ठल विठ्ठल. सुंदर दिसू लागला. कसा दिसू लागला? जसे छत्रपती शिवराय दिसायचे. बांध के पगड़ी, सांगू का? बांध के पगड़ी जब छत्रपति शिवराय होते घोड़े पे सवार, बांध के पगड़ी जब छत्रपति शिवराय होते घोड़े पे सवार, कहते अल्लाह के बंदे काश हम भी हिंदू होते, काश हम भी हिंदू होते. हा हेवा आहे रूपाचा. काय सुंदरता. निघालं, हे सैन्य घेऊन निघालं. मणिमल्लाने पाहिलं राजवाड्यातून. मणी मोठा आहे, मल्ल लहान आहे. मणी म्हणाला, मल्ला काय दादा? अरे धुळीचे लोट उठताय रे, चक्रीवादळ आहे का काय? जरा पहा पुढे जाऊन. पळत पळत गेला, डोंगरावर उभा राहिला. कोण? मल्ल. त्याने पाहिलं, कोटी सूर्यांचे तेज हरी. चंद्र कोण आहे? घोडा, अश्व. आणि चंद्राबरोबर कोण आहे? नुसता एक सूर्य नाही, कोटी सूर्यांचे तेज हरी, हे ममय भूषणे साजरी. हा सुंदर भूषण देवाच्या अंगावरती आहे. निघालाय 51 मुंडक्यांची माळ आहे. किती? 51. एवढ्या गर्दीत भगवान विष्णू म्हणले, भोलेनाथा हे 51 ते भानगड काय? म्हणले, पार्वतीचे जेवढे जेवढे जन्म झाले, म्हणजे हा किती मोठा असेल. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं मिळेल तुम्हाला ऐकायला. यावं लागेल. इरादे तो रोज बनते हैं, बनकर टूट जाते हैं. शिव कथा सुनने वही आते हैं जिससे मेरे भोलेनाथ बुलाते हैं. त्यांच्या कृपेशिवाय. लक्ष द्या, जरा वेळ कमी राहिला ना, आता जरा मशीन तापलंय माझ्यावर. आता सुरू झालं, आता खरं सुरू झालं, पण वेळ संपून गेली. काय नाही ना. हा टाच मारून घोड्या. आता काय नाही ना, काय काय म्हणावं. नको, राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. मग भगवान विष्णूंच्या लक्षात आलं, हे देवा सगळं तूच आहेस रे, सगळं तूच आहे. आणि मग हा संवाद एका हिंदी लेखकाने लिहिला. भगवान विष्णु शिवजी से बोले, ध्यान से सुनिए. भगवान विष्णु शिवजी से बोले, हे भगवान भोलेनाथ, यहाँ का कंकर कंकर शंकर है. काय म्हणले? यहाँ का कंकर कंकर कोण आहे? शंकर आहे. मग हे भोलेनाथा, ते घोड्यावर बसलेलं, ते गोड रूप, आणि हसतोय देव. खंडेराया हसतोय. यहाँ का कंकर कंकर शंकर आहे. मला आजपासून असं वाटायला लागलं. म्हणे काय काय? अरे म्हणे कंकर कंकर शंकर आहे ते सोडून दे म्हणे, ही पृथ्वी तुझं लिंगाकार आहे. बोला, अवघी पृथ्वी. पृथ्वी अवघी. हा सॉरी.
भगवान विष्णू करतायत आणि भगवान महादेव खंडेरायाचं रूप घेऊन घोड्यावर बसून म्हणाले, विठोबा रखुमाई. मी भगवान शिवाचं गुणगान करतोय, काय पूजा झाली माझी. स्वतः भगवान शिवाची पूजा काय झाली असेल. पृथ्वी अवघी लिंगाकार, हे तुकोबा लिहितात. हा संवाद आहे. हा मी फक्त 1-2-3 मिनिटं बोलतोय. पृथ्वी अवघी लिंगाकार, आणि नीट आहे का, हे कोण बनवतं, हे कोण चालवतं. अवघ्या लिंगाचा विस्तार, आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव. भगवान विष्णूंना लाज वाटायला लावली. मी पाय कुठे ठेवू, सगळं तुम्हीच आहे ना भोलेनाथा, हे खंडेराया सगळं तूच आहे, काय कुठे ठेवू पाय, काय करू. आणि हे भोलेनाथा, हे खंडेराया, मला तुझ्या सेवेपासून वंचित नाही रे राहायचं. संवाद किती गोड आहे पहा. मी काय करू, आता नाही पाय ठेवणार, मी असाच उभा राहतो. पण काय, भोला फार हुशार आहे बरं का, फार हुशार आहे भोलेनाथ. म्हणून शिवभक्त भोळे असतात पण हुशार असतात. म्हणून जाता जाता बोलतो, विष्णूचं नाव असलेलं नाव पोरांचं ठेवा, शिवाचं नाव नका ठेवू, कारण हे खटकी असतात. चिडत नाही, चिडले तर कोणाचंच ऐकत नाही. हो, इतका भोळा. अरे देवा चाल ना आता, माझ्या युद्धाचे कौतुक पाही. नीट ऐका, हे चरित्र ऐकल्याने तुमचा गमावलेला आत्मविश्वास, खच्ची झालेलं मन, असा आत्मविश्वास ओसंबडून वाही. चाल, हे भगवान विष्णू चाल, माझ्या युद्धाचे कौतुक पाही. किती आत्मविश्वास आहे स्वतःवर. आता चुटकी सरसा खडगाने त्यांच्या मानाधडा वेगळ्या करतो. ही खंडेरावाची भाषा. पण हा देव आडून बसला, आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव. हे मला कळलंय, तुम्ही व्यापक आहात. ही पृथ्वीच लिंग आहे, पिंड आहे. आता नाही मी पाय उचलू शकत. मी काय करू म्हणजे मला चालता येईल. माझ्या हृदयी विराजमान आहात तुम्ही, हे श्रीहरी. काय करू, एक काम करा, तुम्ही सर्प होता का. लक्ष द्या, पाय शब्द आलाय. सापाला पाय असता का. कोणी काही सांगो, पण महात्म्य सांगतं, भगवान विष्णू महादेवासाठी सर्प झाले. आणि ते सर्प पाय नाही, बिना पायाचे सरपटतात ना. काय समर्पण आहे. आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव. आणि खुशाल तो सर्प उचलला. माझ्या खंडेरायाने, माझ्या महादेवाने गळ्यात धारण केला. कोण आहे तो, विचार करा. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. म्हणून जाऊ द्या, चला आता मनी मल्ल मारून आपण गेला युद्धक्षेत्रात. हे दोघं उन्मत्तच होते. पुन्हा त्यांना विनंती केली, दैत्यांनो जा पाताळी, जीवित पाहिजे जरी तरी क्रोध नाही. पण त्यांनी काही ऐकलं नाही. ते धावून आले. पहिला कोण आला, पहिला मल्ल आला, कारण तो लहान होता. मणीला म्हटला, दादा मी आहे ना, जीव मी घेतो, तू कशाला जातो मी असताना. मल्लाला मारून टाकलं. मल्ल अरी इति मल्हारी, हे शब्द समजून घ्या. मल्ल अरी इति मल्हारी. आणि हाच रावणाच्या घरी कामाला होता म्हणे.
खंडोबा त्याचा न्हावी, नित्य नेमाने आरसी कुणाचा? रावण भक्त होता ना. खंडोबा त्याचा नावी, नित्य नेमाने आरसा दावी, असा एक अर्थ नाथबाबा सांगतात. म्हणे खंडोबाने रावणाची दाढी केली पण आरसा नाही दाखवला. रावणाने शिक्षा म्हणून येळूची काठी घेतली आणि 1 कोटी वेळेला मारली म्हणून येळकोट येळकोट. आता ते शास्त्र मोठे षष्टी करी बाळांतपण गाडवळवी गजानन, हे रावणाच्या घरी होते. कारण का? रावणाची भक्तीच कट्टर होती शिवाप्रतीची. पण किती कट्टर भक्त रावणाचा शिवभक्त असू द्या, तो नालायकच होता, एवढं लक्षात ठेव. मल्हारी ती मल्हारी, मल्लाला मारलं. भावाच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर रडला तो. माझा पाठीराखा गेलाय, उजवा हात गेलाय माझा. कोटी सैनिक घेतलं त्या मनीने, गेला धावून. देव इंद्राची खुर्ची त्याला देऊन टाका, ऐरावत परत करा, असाच जातो मी निघून. ऐका माझं, जीवित पाहिजे जरी साकारतो, कवित बघतो कडे तो गुणास नापारतो. महिन मनाचं ही सुद्धा मधुर